येस, आपण ह्यावेळेला प्रकटीकरण 3रा अध्याय आणि 15 ते 16 वचन आपण वाचणार आहोत. प्रकटीकरण 3:15 ते 16. या ठिकाणी असं सांगितलेलं आहे, तुझी कृत्ये मला ठाऊक आहेत. तू शीत नाहीस व उष्ण नाहीस. तू शीत किंवा उष्ण असतास तर बरे होते, पण तू तसा नाहीस, कोमट आहेस. म्हणजे उष्ण नाहीस, शीत नाहीस, म्हणून मी तुला आपल्या तोंडातून ओकून टाकणार आहे. देवा हे वाचलेलं वचन आशीर्वादित करो. प्रियानो, या ठिकाणी येशू ख्रिस्त लाउदिकिया येथील मंडळीची आत्मिक स्थिती कशी आहे हे तपासून सांगत आहे. कोण? येशू ख्रिस्त. बघा, लाउदिकिया या ठिकाणी जी मंडळी होती, विश्वासणारी जी ही मंडळी होती, त्या मंडळीचं या ठिकाणी काय केलं? तपासणी केलेली आहे. ही कसली तपासणी आहे माहिती आहे? ही आत्मिक तपासणी आहे. आध्यात्मिक स्थिती कशी आहे याची तपासणी प्रभू येशू ख्रिस्त करत आहे आणि त्या मंडळीविषयी सांगत आहे. म्हणून आजचा जो विषय आपला आहे तो म्हणजे आत्मिक स्थितीची तपासणी कशी करावी. बघा, आपण डॉक्टरकडे कशासाठी जातो? आपले शारीरिक तपासणी करण्यासाठी. आणि जेव्हा डॉक्टर तपासणी करतात तेव्हा डॉक्टरला समजतं की आपली शारीरिक कंडिशन आता सध्या काय आहे, स्थिती कशी आहे. ओके, आपण तंदुरुस्त आहोत का, आपण आजारी आहोत का, कुठल्या गोष्टी आपल्यामध्ये वाढत आहेत आणि कशा प्रकारची आपली शारीरिक स्थिती आहे हे कुणाला कळतं? डॉक्टरांना कळतं. करेक्ट. तर प्रियानो, आपली आपली जी मंडळी आहे आणि ह्या मंडळीला सुद्धा एक डॉक्टर आहे आणि तो डॉक्टर म्हणजे उत्तम डॉक्टर म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. आणि ह्या लाउदिकियाची मंडळीला प्रभू येशू ख्रिस्त तपासत आहे, तपासणी करत आहे. आणि ही कसली शारीरिक तपासणी नव्हे, तर ही आत्मिक तपासणी आहे. आणि ही आत्मिक तपासणी ह्यासाठी आहे की त्यांची आत्मिक स्थिती, सध्याची आत्मिक कंडिशन कशी आहे हे येशू ख्रिस्ताला पाहायचं होतं. आणि म्हणून ह्या मंडळीची काय झालं की आत्मिक तपासणी चालू झाली. आणि आत्मिक तपासणी चालू झाल्यानंतर आणि तपासणी केल्यानंतर जो रिझल्ट आला, ओके, रिपोर्ट आला, माहिती आहे ना, तपासणी केल्यानंतर रिपोर्ट येत असतो. आणि रिपोर्ट काय येतो, लोकांना टेन्शन होत असतं. रक्त तपासणीसाठी दिलेलं आहे, ब्लड टेस्ट साठी दिलेलं आहे, पण माणूस टेन्शन घेत असतो, व्यक्ती टेन्शन घेत असते की आता रिपोर्ट काय येतो. तर प्रियानो, ह्या मंडळीचा रिपोर्ट काय आलाय? ह्या मंडळीचा, लाउदिकिया ह्या शहरामध्ये असलेली ही विश्वासणारीची मंडळी, आणि हिचा रिपोर्ट काय आलेला आहे, कशा प्रकारे आलेला आहे? त्या ठिकाणी येशू ख्रिस्त ह्या मंडळीविषयी सांगत आहे. काय सांगत आहे? तुझी कृत्ये मला ठाऊक आहेत. तू शीत नाहीस, शीत म्हणजे थंड, तू शीत नाहीस व उष्ण नाहीस, उष्ण म्हणजे गरम. तू शीत किंवा उष्ण असतास तर बरे होते, बरं झालं असतं. एक तर थंड पाहिजे होतं, नाहीतर गरम तर पाहिजे होतं, पण तू तसं नाहीस, गरम पण नाहीस आणि थंड पण नाहीस. म्हणजे या ठिकाणी सांगितलं की तू म्हणजे उष्ण नाहीस आणि थंडही नाहीस, तू काय आहेस माहित आहे? तू कोमट आहेस. कोमट कसं असतं? जे थंड पण नसतं आणि जे गरम पण नसतं, मधला भाग असतो तो म्हणजे कोमट. म्हणून मी तुला आपल्या तोंडातून ओकून टाकणार आहे. त्या मंडळीला येशू म्हणतोय की ह्यासाठी तू थंड पण नाहीस आणि गरम पण नाहीस, तू कोमट असल्यामुळं मी तोंडातून तुला ओकून टाकणार आहे. तोंडातून ओकून टाकणार आहे म्हणजे ती मंडळी कुठं आहे? त्या मंडळीचं स्थान कुठं आहे? त्या मंडळीचं स्थान कुठं आहे? येशू म्हणतो की मी तुला तोंडातून ओकून टाकतो. मग ओकायच्या अगोदर ती मंडळी कुठं आहे? मग ती येशूच्या हृदयात आहे, आतमध्ये येशूमध्ये आहे. आपण म्हणू येशूच्या हृदयात आहे. येस, मी आतापर्यंत माझ्या हृदयात तुला सांभाळलंय, आतापर्यंत मी तुला माझ्या मध्ये सांभाळलेला आहे. परंतु आता मी तुझी जेव्हा तपासणी केली, तुझी कृत्ये मी पाहिलीत, तुमचं जीवन मी पाहिलं, तुमची सर्व बाबतीत चाचणी केली,
तेव्हा मला समजलं की तू थंड पण नाहीस आणि तू गरम पण नाहीस, तू कोमट आहेस. आता मी माझ्या तोंडातून ओकून टाकणार आहे तुला. प्रियानो, अशा प्रकारचा रिपोर्ट या लाउदिकिया मंडळीचा आलेला आहे. प्रियानो, तुम्हाला समजत आहे का की येशू का हे देव असं का म्हणत आहे की तू गरम पण नाहीस आणि थंड पण नाहीस, तू कोमट आहेस? याचा अर्थ काय? तर ह्या ठिकाणी आपण बघतो की ज्या प्रकारे डॉक्टर तपासणी केल्यानंतर समजते की आपली शारीरिक स्थिती कशी आहे, ताप किती आहे किंवा काय कसं आहे, सगळं समजतं. तशाच प्रकारे देव आपली आत्मिक स्थिती तपासणारा देव आहे. आणि ह्या 2 वचनामध्ये, आपण जी 2 वचनं वाचली, ह्या 2 वचनामध्ये 3 प्रकारची स्थितीबद्दल सांगितलेलं आहे. किती प्रकारच्या स्थिती आहेत? 3 प्रकारच्या कंडिशन्स आहेत या ठिकाणी, स्थिती आहेत, आत्मिक स्थिती. ओके, 3 प्रकारच्या आहेत. आणि कुठल्या 3 प्रकारच्या त्या? एक गरम स्थिती, दुसरं आहे थंड आणि तिसरं आहे कोमट. आता तुम्ही विचार कराल की हे काय आहे गरम, थंड आणि कोमट? तर आज तुम्हाला मी सांगणार आहे. प्रियानो, लक्ष देऊन ऐका, तुम्ही आशीर्वादित होणार आहे आज. हालेलुया. आज हे वचन ऐकत असताना आज आपल्या मंडळीची सुद्धा तपासणी होणार आहे. आज आमच्या सुद्धा मंडळीचा रिपोर्ट येणार आहे. हालेलुया. आणि हे वचन ऐकत असताना प्रियानो, लक्ष देऊन ऐका, हे गरम काय आहे, हे थंड काय आहे आणि कोमट काय आहे आपण पाहणार आहोत. आणि या ठिकाणी पहिला आपण बघूया की गरम, उष्ण. ओके, तर गरम म्हणजे उष्ण. आत्मिकरित्या गरज असलेली मंडळी पवित्र आत्म्याचे मार्ग ओळखते आणि पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाप्रमाणे चालते. गरम मंडळी कशाला म्हणतात? की जे पवित्र आत्म्याचे मार्ग ओळखते आणि पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाप्रमाणे चालते. त्याला गरम मंडळी म्हणतात, त्याला उष्ण मंडळी म्हणतात. की अशी मंडळी की पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाने चालते, पवित्र आत्म्याचे मार्ग ओळखते, देवाचं मार्ग ओळखतं, देवाच्या वचनाप्रमाणे चालते, देवाच्या सांध्यात वाढते, ती देवाच्या अगदी जवळ असते, भयंकर प्रार्थनेमध्ये वाढते, विश्वासात वाढते, ती भक्कम असते, ती कधी अशी कधी थंड पडत नाही, अशी भक्कम असते. हालेलुया. की जी देवाच्या वचनात भक्कम असते, विश्वासात भक्कम असते आणि पवित्र आत्म्यामध्ये भक्कम असते, देवाच्या इच्छेप्रमाणे चालते, देवाचं भय धरून चालतं आणि अगदी देवाच्या जवळ असतं. हालेलुया. त्याला की गरम मंडळी म्हणतात, त्याला उष्ण मंडळी. ती मंडळी किंवा ती व्यक्ती आत्म्याने भरलेली आणि आत्म्याने पेटलेली असते. हालेलुया. तिच्यामध्ये देवाचा अग्नी येत असतो. आणि त्या ठिकाणी आपण बघतो की आत्म्याने पेटलेली ती मंडळी असते किंवा ती व्यक्ती आत्म्याने पेटलेली असते, पवित्र आत्म्याच्या पेटलेली. हालेलुया. तुम्हाला माहिती आहे की जेव्हा पवित्र आत्मा त्या ठिकाणी 120 जणांच्या वरती उतरला माडीवरच्या खोलीमध्ये, तेव्हा सगळे ते आत्म्याने भरलेत शिष्य. ख्रिस्तांच्या कृत्यामध्ये तुम्ही वाचा, त्या ठिकाणी 120 जण आत्म्याने भरले. तुम्हाला माहित आहे, ते आत्म्यामध्ये पेटले गेले, ते उष्ण झाले, असे उष्ण झाले की पाहणारे सगळे चकित झाले. हे काय आम्ही पाहतोय? हालेलुया. आणि अशा प्रकारे हे त्या ठिकाणी ती उष्ण मंडळी बद्दल सांगितलेलं आहे की पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाने चालते, पवित्र आत्म्याचे मार्ग ओळखते, पवित्र आत्म्याच्या इच्छा ओळखतात आणि पवित्र आत्म्याच्यावरती डिपेंड राहून पवित्र आत्म्याच्या म्हणण्याप्रमाणे आणि देवाच्या वचनाप्रमाणे चालते. ती मंडळी उष्ण मंडळी आहे, गरम मंडळी आहे. आता मग तुम्हाला सांगू द्या की आम्ही वैयक्तिकरित्या सुद्धा आम्ही स्वतःला चेक करायला पाहिजे, मी उष्ण आहे का? मी उष्ण विश्वासणारा आहे का? मी गरम विश्वासणारा आहे का? मी पवित्र आत्म्याचा मार्ग ओळखतोय का? मी पवित्र आत्म्याच्या इच्छेप्रमाणे चालतोय काय? मी आत्मिकरित्या एकदम स्ट्रॉंग आणि भक्कम आहे काय? कारण उष्ण व्यक्ती, गरम व्यक्ती आत्मिकरित्या भक्कम आणि स्ट्रॉंग असते, वचनामध्ये स्ट्रॉंग असते. हालेलुया. ती व्यक्ती अजिबात हालत नाही. आणि जी गरम आणि उष्ण व्यक्ती की जी खडकावर बांधलेल्या घराप्रमाणे असते, हालेलुया, की तिला वादळ आलं, पाऊस लागला, वारा लागला, ती हालत नाही, भक्कम असते. उष्ण मंडळी आणि उष्ण व्यक्ती तशा प्रकारे असते. हालेलुया. आणि प्रियानो,
तुम्ही मला सांगा की पवित्र शास्त्रामध्ये की मी तुम्हाला नाव सांगतो, नाव काही लोकांची नावं सांगतो, तुम्ही मला सांगा ती व्यक्ती थंड होती का गरम होती? ओके, पेत्र, पौल, शद्रक, मेशक, अबेदनगो, दानियल, एलिया, अलिशा. नंतर मी तुमच्याकडे येतो. हालेलुया. आता आपण जाऊया, हे आता तुम्हाला समजलं की गरम काय आहे, ठीक आहे. आता नंतर आपण बघूया की थंड, दुसरा पॉइंट थंड. आणि थंड काय आहे? थंड हे आहे, थंड मंडळीला म्हणतात की आध्यात्मिकरित्या थंड असलेल्या मंडळीला समजून येते की आम्हाला पश्चाताप करण्याची गरज आहे आणि आम्हाला पुन्हा देवाकडे वळलं पाहिजे, असं थंड पडलेल्या मंडळीला समजून येतं. समजतं काही लोकांना की मी पूर्ण देवामध्ये थंड पडलेलो आहे, वचनामध्ये थंड आहे, माझा विश्वास थंड झालेला आहे आणि मी देवापासून दूर गेलेलो आहे, म्हणून माझं जीवन एकदम थंड पडलेलं आहे, बर्फासारखं थंड पाण्यासारखं माझं जीवन थंड पडलेलं आहे, माझं आत्मिक जीवन थंड पडलेलं आहे, मी देवापासून फार दूर गेलेलो आहे, वचनापासून मी दूर गेलेलो आहे आणि माझी आत्मिक पातळी ढासळलेली आहे आणि मी काय पडलेलो आहे, एकदम थंड माझं जीवन झालेलं आहे, माझा विश्वास थंड पडलेला आहे, वचनाच्या बाबतीत मी थंड पडलेलो आहे, आत्मिक जीवनात मी पूर्ण थंड पडलेलो आहे. समजते तुम्हाला की थंड मंडळी ही देवापासून दूर गेलेली असते. थंड मंडळी देवाच्या पवित्र आत्म्याच्या कार्यापासून दूर गेलेले असते. थंड मंडळी प्रार्थनेपासून दूर झालेले असते. थंड मंडळी ही देवाच्या वचनाप्रमाणे चालायचं त्याने बंद केलेलं असतं आणि एकदम थंड पडलेली असते ती मंडळी किंवा तो व्यक्ती थंड पडलेला असतो. पवित्र शास्त्रातून सांगा की कोण थंड पडलेलं? कुणाची अशी परिस्थिती होती की थंड झाला होता? कोण कोण थंड होतं पवित्र शास्त्रामध्ये? यस, यहूदा इस्करियोत. हालेलुया. ह्या यहूदा इस्करियोत थंड पडला, इतका थंड पडला की त्यानं येशूचे चमत्कार पाहिले, येशूचं जीवन त्यानं पाहिलं, येशू सोबत तो राहायचा, उठायचा, बसायचा, खायचा, पियायचा. पण पुढे जाऊन काय झालं? त्यानंच येशूला धरून दिलं. करेक्ट. तो इतका थंड पडला की त्या 30 रुपयासाठी त्याने येशूला धरून दिलं. इतका थंड पडला तो. बरोबर आहे, इतका थंड पडला. आणि कोण थंड? विचार करा, परत तुमच्याकडे मी येईन. आता तिसरा पॉइंट. हालेलुया. तिसरा पॉइंट आहे, पहिला आपण पाहिलं गरम, दुसरं पाहिलं थंड, आता आहे कोमट. आता ही कोमट काय आहे? आपण थंड असतो तेव्हा आपणास उष्ण पेय हवे असते. करेक्ट, बरोबर आहे. थंडीमध्ये आपल्याला काहीतरी गरम 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 प्यावं वाटतंय, गरम काहीतरी खावं वाटतंय. आणि जेव्हा आम्ही उष्ण असतो म्हणजे गरम असतो तेव्हा आम्हाला काहीतरी थंड खावं वाटतं. गरमीच्या दिवसामध्ये काहीतरी जरा थंडगार ताक, कोल्ड ड्रिंक्स, आईस्क्रीम, असं गरमीमध्ये थंड काहीतरी पिऊ वाटतंय, खावं वाटतंय. आणि थंडीच्या दिवसात गरम काहीतरी खावं वाटतंय. गरम गरम चहा, कॉफी, गरम गरम रस्सा. ओके, थंड रस्सा चालत नाही, गरम पाहिजे, आहे की नाही? आणि अशा प्रकारे सगळं तेव्हा थंडीमध्ये गरम गरम खावं वाटतंय. प्रियानो, तुम्ही मला सांगा, कोमट गरमीच्या दिवसात सुद्धा कोमट चालत नाही आणि थंडीच्या दिवसात पण कोमट चालत नाही. बरोबर आहे? तुम्ही आग्रह आहे माझ्यासोबत? आता थंडीचे दिवस चालू आहे, तुम्हाला कोमट चहा दिला, प्याल तुम्ही? काही जण म्हणतात पत्नीला, अगं बाई कसला चहा दिलाय, जा परत जा, गरम करून आण, आहे ना? थंडीच्या दिवसात पण कोमट चहा चालत नाही. ठीक आहे, गरमीच्या दिवसात चहा तुम्ही कोमट पिणार, तेव्हा पण चालत नाही कोमट. तेव्हा पण म्हणतो, गरमीमध्ये सुद्धा म्हणतो, काय कोमट चहा दिलाय, चहा असा कोण पितय का, जा परत गरम करून आणता. आणि परत गरम करून आम्ही पितो. म्हणजे एक तर गरम चालतंय
थंड चालतंय पण कोमट चालत नाही. येस, कोमट अजिबात चालत नाही. प्रियानो, कोमट कोणालाच आवडत नाही. आणि जेव्हा ह्या लाउदिकिया मंडळीची जेव्हा तपासणी केली आणि जर रिपोर्ट आला, तेव्हा येशूला समजलं ही मंडळी गरम पण नाही आणि थंड पण नाही, ही काय आहे? कोमटच आहे. ह्या मंडळीचं जीवन कोमट झालेलं आहे. ह्या मंडळीची कार्य कोमट झालेली आहेत. आणि हे येशूला आवडलं नाही. जसं आपल्याला कोमट चहा आवडत नाही, जसं आपल्याला कोमट पदार्थ आवडत नाही, तसं येशूला कोमट मंडळी आवडत नाही. हालेलुया. कोमट मंडळी आवडत नाही. आणि म्हणून अशा प्रकारे रिपोर्ट आला. आता तुम्ही मला सांगा की पवित्र शास्त्रामध्ये कोमट कोण आहे? विचार करा कोमट कोण आहे? मी मगापासून तुम्हाला सांगते की पवित्र शास्त्रातून मला सांगा गरम कोण आहे, पवित्र शास्त्रातून मला सांगा थंड कोण आहे, आणि पवित्र शास्त्रातून सांगा कोमट कोण आहे. पहिल्यांदा आपण आता विचारला तुम्हाला प्रश्न की गरम. पेत्र कसा होता? कशावरून गरम होता पेत्र? तो होता थंड पडलेला, नंतर असा गरम झाला की उभं राहिला, भाषण केलं, 3000 लोक देवामध्ये आले. हालेलुया, प्रेज गॉड. तोच पेत्र येशूसाठी मरायला तयार झाला. पवित्र आत्म्याच्या इच्छेप्रमाणे चालू लागला. हालेलुया. तो पूर्ण असा गरम झाला, असा पेटला आत्म्यामध्ये, नंतर भयंकर पेटला. हालेलुया. म्हणून मी म्हणतो की पेत्र गरम. तिची आत्मिक स्थिती कशी होती? गरम होती, उष्ण होती. हालेलुया. ठीक आहे. आणि म्हणून येशू म्हणाला की ही माझी मंडळी तू चार, पाळ, सांभाळ कर. करेक्ट. हालेलुया. तो आत्म्यामध्ये पेटलेला होता, त्याची आत्मिक स्थिती उष्ण होती. प्रियानो, पौल कसं त्याची स्थिती होती? थंड होती का गरम होती? गरम. असा पौल तापलेला तुम्हाला सांगतो, त्याची आत्मिक स्थिती अशी काय तापलेली, तो जिथं कुठं जायचा मंडळी स्थापन करायचा. त्यानं अनेक मंडळ्या स्थापल्या, त्यानं अनेक पत्र लिहिली मंडळीला, आणि त्याच पत्र म्हणजे देवाचं वचन आज आम्ही स्टडीसाठी, अभ्यासासाठी यूज करत आहे. प्रेज गॉड. पौल पेटलेला, तो विरोधाला थांबत नव्हता. संकट आलं, इतकं एकदा पौलाला विरोध झाला, इतकं पौलाला मारलं आणि त्याला उकिरड्यात टाकून गेले. का टाकून गेले माहिती आहे? हा संपला म्हणून, मेला म्हणून टाकून गेले. दुसऱ्या दिवशी बघतोय तर तोच पौल इकडं सुवार्ता सांगायला आणि तयार आहे तिकडं. अरे हे कसं काय? एवढा मार खाल्लाय आणि दुसऱ्या दिवशी परत आणि तिकडं वचन सांगतोय. तो काय इतका कसला पेटलेला? त्याची आत्मिक स्थिती एकदम उष्ण होती, टेम्परेचर हाय होतं एकदम. हालेलुया. आणि पौलाचं जीवन असं आहे. तुम्ही आता जुन्या करारात आपण जाऊया. जुन्या करारामध्ये पहा, शद्रक, मेशक, अबेदनगो ते कसे होते? थंड होते का उष्ण होते? उष्ण होते. त्यांच्यावरती अशी वेळ आली, तुम्ही या मूर्तीला नमन करा, नाहीतर अग्नीमध्ये टाकण्यात येईल. आणि 7 पट ती पट तापवलेली. हालेलुया. आता सांगा काय करणारा? तिथं सुद्धा ते थंड पडले नाहीत. हालेलुया. तिथं सुद्धा थंड पडले नाहीत. आम्ही तयार आहे त्यामध्ये पडायला, अग्नीमध्ये पडायला, पण आम्ही देवाच्या इच्छेप्रमाणे चालणार. आम्ही देवालाच नमन करणार. हालेलुया. देवासाठी वाटेल ते, देवासाठी आम्ही अग्नीत उड्या मारायला तयार आहे, पण आम्ही झुकणार नाही. झुकीन तर फक्त प्रभू येशू देव परमेश्वराजवळ. हालेलुया. आणि प्रियानो, त्यांनी त्या अग्नीत त्यांना टाकलं. किती जण होते ते? 3 जण होते. नंतर तो राजा आणि बाकीचे ज्यांनी त्यांना टाकलं, त्यांनी बघितलं तर किती जण आहेत त्यामध्ये? 4 जण आहेत. हालेलुया. 4 जण आहेत. प्रियानो, जेव्हा आम्ही अग्नीमध्ये पडतो, जेव्हा आमची अग्नी परीक्षा चालू असते, तेव्हा प्रभू येशू ख्रिस्त आमच्याबरोबर असतो. आमेन. हालेलुया. अग्नी परीक्षा चालू असतो तेव्हा देव आमच्याबरोबर असतो. म्हणून ते 3 नव्हते तर 4 होते. प्रियानो, ते इतके
त्यांची आत्मिक स्थिती इतकी भक्कम होती, ते इतके गरम होते, इतके उष्ण होते, त्यांची आत्मिक स्थिती कोणीही ढासळू शकली नाही. ते कुठल्याही समस्याला, कुठल्या डेंजर गोष्टीला ते घाबरले नाहीत आणि थंड पडले नाहीत. बघा, त्यांच्या जागी जर आम्ही असतो तर शद्रकचा आदरक झाला असतो, है ना. अग्नी टाकायची वेळ आली, ओके, काही मिनिटात बर्फ झाला असतो. आम्ही काही सेकंदामध्ये फ्रीज मध्ये पाणी ठेवलं की बर्फाला वेळ लागतो, पण इथं लगेच झालो असतो. आम्ही काही क्षणात बर्फ झाला असतो. फास्ट क्रिया आहे ना आमची. तर प्रियानो, शद्रक मेशक अबेदनगोची जी उष्णची तीव्रता, जी टेम्परेचर होतं, ते अग्नी सुद्धा कमी करू शकलं नाही. हालेलुया, प्रेज गॉड. त्या अग्नी सुद्धा ते तापलेले होते आणि प्रियानो, त्यांची आत्मिक स्थिती भक्कम आणि मजबूत होती. कुठलीही परिस्थिती जर आमच्या जीवनात आली, आम्ही थंड पडता कामा नये. हालेलुया. ती परिस्थिती कशी असो, आमची आत्मिक स्थिती ढासळता कामा नये. आम्ही गरम आहे, गरमच राहायला पाहिजे. हालेलुया. चांगल्या स्थितीत सुद्धा आम्ही गरम पाहिजे आणि दुःखाच्या स्थितीत, संकटाच्या स्थितीत, आजाराच्या स्थितीत सुद्धा आम्ही गरमच पाहिजे, आमची आत्मिक स्थिती. हालेलुया. प्रियानो, हे देवाच्या वचनात जे लोक आम्ही पाहत आहोत, नाव वाचत, पेत्र, पौल आणि शद्रक, मेशक, अबेदनगो यांच्यावरती भयंकर मोठी प्रसंग आले होते, पण त्या प्रसंगामुळं ते कधी थंड पडले नाहीत. दानियल सिंहाच्या गुहेत टाकलं. कुठं? सिंहाच्या गुहेत. तो घाबरला नाही. त्याची आत्मिक स्थिती थंड पडली नाही, तो उष्णच राहिला. तो सिंहाच्या भुकेलेले जे तरुण सिंह होते, अशा त्या गुहेमध्ये त्याला टाकण्यासाठी तो पडायला सुद्धा तयार झाला, पण मी थंड पडणार नाही. हालेलुया. माझी आत्मिक स्थिती मला गरम ठेवायची आहे, उष्ण करायची आहे. सिंहाची गुहा माझी आत्मिक स्थिती थंड पडू शकणार नाही, त्याचा विश्वास होता. हालेलुया. प्रिय, सिंहाची गुहा त्याला थंड करू शकले नाही. आज आमच्या जीवनात येणारी समस्या, ती सुद्धा आम्हाला थंड करू शकली नाही पाहिजे. हालेलुया. आम्ही प्रत्येक स्थितीत, प्रत्येक दिवशी, दिवस असो रात्र असो, आमची आत्मिक स्थिती गरम असली पाहिजे. हालेलुया. हीच आम्हाला शिकायचं आहे. आणि दानियल सिंहाच्या गुहेत सुद्धा पडायला तयार झाला. दानियलच्या जागाने आम्ही असतो तर कुत्र्यांच्या गुहेत सुद्धा पडायला आम्ही तयार झालो नसतो. सिंह तर दूरच. तर प्रियानो, आम्ही थंड पडता कामा नये. भले परिस्थिती कशी हो, भले दिवस कसे येऊ देत. हालेलुया. उपासमार, नग्नता जरी आली, आम्ही थंड पडता कामा नये. परसिक्युशन, विरोध, आम्ही थंड पडता कामा नये. हालेलुया. आमची आत्मिक स्थिती गरम आणि गरम आणि गरम आणि गरम, आमचं टेम्परेचर हाय होत चाललं पाहिजे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हीच गोष्ट आपल्याला प्रियानं शिकायचं आहे. आणि एलिया पहा, एलिया कसा होता? थंड होता का गरम? एलिया तर गरमागरम होता. हालेलुया. इतका गरमागरम होता की त्यानं प्रार्थना केली आणि आग आली. कुठून आली? येस, हालेलुया. तो इतका गरम होता प्रियानो. एलियानं प्रार्थना केली, जिथं पाऊस पडत नव्हता तिथं पाऊस पडू लागला. हालेलुया. इतका गरम होता. देवामध्ये त्याचं नातेसंबंध स्ट्रॉंग होते. तो देवाच्या इच्छेप्रमाणे चालणारा, देवाला भिवून वागणारा आणि देवाच्या महिमेसाठी जीवन जगणारा होता. त्याची आत्मिक स्थिती गरमागरम होती. हालेलुया. त्याच्यानंतर डबल वाटा कोणी घेतला त्याच्याकडनं? अलिशा तर त्याच्यापेक्षा गरम निघाला. अलिशा तर इतका गरम होता, तिची आत्मिक स्थिती इतकी गरम होती की एलियापेक्षाही मोठे मोठे चमत्कार अलिशाच्या द्वारे घडले, कारण त्यानं दुप्पट वाटा घेतला होता मागून. जेवढा एलिया गरम होता त्याच्यात दुप्पट गरम हा निघाला. येस प्रियानो, आमची आत्मिक स्थिती आमची गरमागरम राहिली पाहिजे. दिवस असो रात्र असो, आमच्याकडे काय असो किंवा काय नसो, आमची आत्मिक स्थिती ढासळता कामा नये. आम्ही गरम आणि गरमच राहिलं पाहिजे. प्रेज गॉड. हे देवाचा संदेश आज तुमच्या आणि माझ्यासाठी आहे. थंड प्रियानो, थंड पडणं म्हणजे देवाचा आमचा संपर्क तुटणं आहे. थंड म्हणजे की देवाच्या वचनापासून दूर जाणं आहे.
थंड पडणं म्हणजे प्रार्थना विसरून जाणं आहे. थंड पडणं म्हणजे देवाच्या सांध्यात कधी आलं कधी नाही, जगामध्ये गुरपटणं आहे. थंड पडणं म्हणजे देवाचा आणि माझा संबंध काहीच नाही. थंड पडणं म्हणजे आम्ही देवालाच विसरून जातो. आणि मनुष्य व्यक्ती थंड कधी पडते, कधी थंड पडते तुम्हाला माहिती आहे? जेव्हा दुःख येतं मनुष्य थंड पडतो, जेव्हा संकट येतं मनुष्य थंड पडतो, जेव्हा आजार येतात थंड पडतो मनुष्य. अनेक अशी परिस्थिती आमच्या जीवनात येते, थंड पडतं सगळ्या. आम्ही कधी थंड पडता कामा नये. देवाची इच्छा आहे, ठीक आहे एक वेळेस थंड पडला तरी चालेल, देव म्हणतोय. का माहिती आहे? थंड पडलेल्या व्यक्तीला काय होऊ शकतो? पश्चाताप होऊ शकतो. काय? थंड पडलेल्या व्यक्तीला पश्चाताप होऊ शकतो. त्याला समजू शकतं की मी देवापासून दूर गेलोय, देवाचा आणि माझा संपर्क तुटलेला आहे आणि मला खरंच आता कसं तरी होतंय आणि मला देवाची ओढ लागते आणि मग पश्चाताप करून मी पुन्हा देवाकडे जाऊ लागतो. ही थंड पडलेली व्यक्तीच करू शकते, पश्चाताप करू शकते. पुन्हा त्या देवाची आठवण येऊ शकते त्या व्यक्तीला. म्हणून थंड पडलं तरी चांगलं आहे. का चांगलं आहे? कारण आपल्याला देवाची पुन्हा आठवण येते, त्या वचनाची पुन्हा आठवण येते. त्या देवाच्या सानिध्यात आम्ही कसं आम्ही देवाच्या सांध्यामध्ये जीवन जगत होतो आणि इथलं माझं जीवन चांगलं नाही, मी आता पश्चाताप करतो आणि पुन्हा त्या देवाच्या सांध्यात जातो. थंड पडलेल्या व्यक्तीलाच पश्चाताप येऊ शकतो. म्हणून येशू म्हणाला की लाउदिकीच्या मंडळीला, तू थंड असतीस तर बरं झालं असतं, तुला पुढे जाऊन जरा पश्चाताप झाला असता आणि पुन्हा माझ्याकडे आले असतीस. करेक्ट? आता सांगा की बायबलमध्ये कोण थंड पडलेलं? ठीक आहे, उधळा पुत्र थंड पडलेला, तो बापाचं घर सोडून गेला, इतका थंड पडला की सगळी मालमत्ता सगळी त्यानं विकली, घेतलं, जे त्याच्या हिस्स्याला काय तर ते घेतलं आणि तो कुठे गेला? मौज मजा करायला, पूर्ण एन्जॉयमेंट करायला निघून गेला. इतका दूर गेला, तो इतका थंड पडला, तो बर्फासारखा एकदम थंड पडला. आणि तसा थंड पडल्यामुळं चांगलं झालं. काय झालं? सगळं काय संपलं. इतका थंड पडला, आता त्याला बापाची आठवण येऊ लागली आणि तेव्हा त्याला तो निर्णय करू लागला की मी पुन्हा जाईन माझ्या बापाकडं. माझी परिस्थिती किती चांगली होती, मी थंड पडल्यामुळे माझं जीवन कसं झालेलं आहे. डुकरं खातात ते सुद्धा खायची माझी इच्छा व्हायला लागले. माझ्या बापाच्या घरात तर नोकर आहेत, तिथं खायला पियाला काही कमी नाही. आणि माझी आज परिस्थिती अशी का झाली? थंड पडल्यामुळे झालेलं आहे. मग त्याला पश्चाताप झाला की मी माझ्या बापाकडे जाईन, तुमच्या घरी मला नोकर म्हणून ठेवा म्हणून विनंती करेन. तेव्हा पश्चाताप झाला. तो म्हणाला की मी जाईन आणि बापाकडे क्षमा मागेन तुमच्या विरुद्ध आणि स्वर्गाच्या विरुद्ध मी पाप केले. आणि मग प्रियानो तो जातोय बाप दुरूनच पाहतोय की हा कोण आहे? हा माझा मुलगा आहे. हालेलुया. बाप म्हटलं का हा आता याला समजलं, ये माझं पाय धर, क्षमा माग, मगच मी तुला घेतो आता जवळ, असा म्हटला बाप? नाही, तो दुरूनच आहे. तोपर्यंत बाप धावत गेला, त्याला मिठी मारला, त्याची मुके गटले आणि बापाला लय आनंद झाला. फार का बापाला आनंद झाला? हा थंड पडलेला आता गरमीकडे पुन्हा आलेला आहे. हालेलुया, प्रेज गॉड. प्रियानो, बापाला फार आनंद झाला. त्याला क्षमा सुद्धा मागू दिली नाही. तो म्हणाला की मी तुमच्या विरुद्ध बापा आणि स्वर्गाविरुद्ध पाप केलंय, मला तुम्ही क्षमा करा, माझा स्वीकार करा. ठीक आहे. बापानं त्या ठिकाणी फार उल्हास केला, आनंद केला, पार्टी केली. म्हणून तर देव ह्या ठिकाणी येशू म्हणतोय लाउदिकीच्या मंडळीला, तू थंड पडले असतीस तर चालला असतं, पुढे जाऊन तुला पश्चाताप झाला असता आणि तू माझ्याकडे पुन्हा आले असतीस. पण तू गरम पण नाहीस आणि थंड पण नाहीस. तू काय आहेस? कोमट आहेस. तो तुझा प्रॉब्लेम आहे. आणि कोमट असलं की काय करता येत नाही, तुला पश्चाताप पण होणार नाही. मधले लोक फार डेंजर असतात बरं. काय मधले लोक लय डेंजर असतात. मधले लोक इतके डेंजर असतात, फार डेंजर.
इकडचं जरा माहिती असते, तिकडं जरा माहिती असते ना, तिकडं असतात ना इकडं असतात, मध्येच दोन्ही दगडावर पाय. हे इतके प्रॉब्लेमॅटिक असतात लोक, ते स्वतः पण प्रॉब्लेम असतात आणि दुसऱ्यासाठी पण प्रॉब्लेम असतात. म्हणून देव म्हणाला की तुझी स्थिती अशी झाली. लाउदिकीच्या मंडळीला म्हटलं की तुझी स्थिती कशी आहे, कोमट झालेली आहे, मी तिथं काय करू शकत नाही, तुला ओकून टाकणं हेच माझ्यासाठी चांगलं आहे. मधले लोक फार डेंजर. पण ही कोमट स्थिती काय आहे की आमच्या जीवनात येऊ नये. मग सांगा, कोमट बायबल मध्ये कोण होता? सिंपल आहे हो. तुम्हाला माहिती आहे, श्रीमंत मनुष्य येशूकडे आला. हा, श्रीमंत मनुष्य, धनवान व्यक्ती येशूकडे आला आणि मला, प्रभूजी काय पाहिजे? स्वर्गात प्रवेश मला करायचा आहे, त्यासाठी काय करायचं सांगा. मग हा व्यक्तीला सांगितलं की हा तू ह्या सगळ्या गोष्टी कर. अहो त्या मी सगळ्या करत आलोय, ते मला माहिती आहे. बघा मधला व्यक्ती आहे, हा ते सगळं करून आलोय मी, मला माहिती आहे. मधला म्हणजे कोमट आहे, हा सगळं केलंय प्रभूजी. मधले असे असतात, सगळं मला माहिती आहे, आम्ही सगळं करून बसलोय, काय आम्हाला सांगायला तुम्ही आता हे करा ते करा. हा, तुम्ही आत्ता सांगायला मला, मी कधी बसून करत आलो हे. आणि त्या ठिकाणी येशू म्हणाला सगळं तो येशूला म्हणाला की सगळं मी केलेलं आहे. मग येशू म्हणाला ठीक आहे बाबा, सगळं केलंयस ना, मग आता एक काम कर, जे केलं नाहीस ते कर. मग हा काय कर, तुझं असं नसेल ते विकून टाक आणि तू माझ्या मागे ये. हे केलं नाहीस ना तू. हा, असं कसं? एवढं कष्टाने मी कमवलंय, एवढं सगळं माझं नाव कमवलंय, सगळी धन दौलत मी कमवली, आणि हे असंच देऊन टाकायचं लोकांना आणि तुमच्या मागे रिकामं यायचं? असं कसं? बघा, ना तिकडं आहे ना इकडं आहे, मध्येच आहे. कोमट आहे हा, फार इतका कोमट आहे. मग येशू काय केलं नाही, काय बोलला? येशू काय बोलला नाही, आता तू ठरव काय करायचं कर. मग काय केलं त्यानं काय कुठला मार्ग धरला? येशूच्या मार्ग काय जाण्यात अर्थ नाही, चला आपापल्या मार्गाला जाऊया. का? कारण तिची स्थिती कशी होती? कोमट होती. तो ना गरम होता ना थंड होता, तो कोमट होता. ओके, म्हणून अर्ध नॉलेज घ्यायचं आणि दाखवायचं मला लय सगळं येते. हे लोक कोमट आहेत. सगळ्यातलं जरा जरासं नॉलेज असतंय, पण दाखवायचं सगळं मला येतंय, सगळं मला माहिती आहे. हे लोक कोमट. म्हणून प्रियानो, तुम्हाला सांगू, काही ख्रिश्चन लोक असतात, ख्रिस्ती लोक असतात, त्यांना पण तारणाची गरज असते, त्यांना पण सुवार्थीची गरज असते. करेक्ट? काही नामदारी ख्रिश्चन असतात, त्यांना सुवार्थीची गरज असते. त्यांना सुवार्थ सांगायला गेलं ना, ते 4 आम्हाला ऐकवतात आणि पाठवतात. आम्ही जन्माचे ख्रिश्चन आहे, आमचा आजा आजोबापासून आम्ही ख्रिस्ती आहे. ओके, आणि 4 आम्हालाच ऐकवतात आणि पाठवतात, परंतु ते काय ऐकून घेत नाहीत आणि ते काही चेंज होत नाहीत. म्हणून का नाही, अविश्वासणारे लोक, ज्यांना येशूबद्दल काहीच माहित नसतं, त्यांना सुवार्थ सांगायला मला लय आवडते. तुम्ही काय सांगाल ते सगळं ऐकून घेणार, तुम्ही काय सांगणार ते सगळं करणार. हालेलुया. म्हणून हे मधले लोक फार डेंजर आहेत. त्यासाठी ही कोमट स्थिती आमच्या जीवनात चांगली नाही. प्रियानो, एक तर गरम असा नाहीतर थंड असा, पण कोमट असू नका. कोमट व्यक्तीला तोंडातून ओकलं जाईल, येशू म्हणतोय. कोमट मंडळीला तोंडातून ओकलं जाईल. जिथं पवित्र आत्म्याचं कार्य नाही, जिथं वचन नाही आणि नुसतंच इतर गोष्टी भरलेल्या आहेत, ती व्यक्ती कोमट आहे. त्या व्यक्तीला तोंडातून ओकलं जाईल, येशू म्हणतोय. ओकून मी टाकणार आहे. प्रियानो, तुम्हाला माहिती आहे, ओकणं चांगलं नाही, वेस्ट ते. करेक्ट? उलटी झाली की तुम्ही जपून ठेवताय बांधायला कशपट. हा, त्या उलटीचं काय करताय तुम्ही? वेस्ट, कचऱ्यात टाकून देताय की नाही, बाहेर फेकून देताय. उलटी चांगलं नाही.
येशू म्हणतोय, जर तुम्ही कोमट राहिला, तुमचा रिपोर्ट कोमट जर आला, मी ओकून टाकणार आहे. तुमचं माझं कुटुंब कोमट निघालं, ओकून टाकणार आहे. तुमचं माझं जीवन कोमट निघालं तर मी ओकून टाकणार आहे. आमचा रिपोर्ट एक तर गरम यायला पाहिजे, चालेल, थंड यायला पाहिजे तरी चालेल, पण कोमट येऊ नये आमचा रिपोर्ट. ही देवाची इच्छा आहे. म्हणून प्रियानो, तुम्हाला माहिती आहे की यहुदा इस्करियोत थंड पडला होता. इतका थंड पडला की येशूला त्यानं धरून दिलं. नंतर पश्चाताप करल असं वाटलं. नंतर पश्चाताप नाही केला त्यानं, पस्तावा केला. काय केला? पस्तावा. पस्तावा करून काय फायदा नाही, पश्चाताप करायला पाहिजे. पेत्रानं पश्चाताप केला म्हणून पेत्र वाचला. थंड झाला होता आणि परत गरम झाला, करेक्ट. पण हा असा थंड पडला की परत आला नाही. म्हणजे प्रियानो, आमची स्थिती, आत्मिक स्थिती काय आहे आपण स्वतःला चेक करूया. आमच्या जीवनात आपण चेक करूया, आपली आत्मिक स्थिती कशी झाली आहे तपासून पाहिलं पाहिजे. काय आपली स्थिती लाउदिकियाच्या मंडळीप्रमाणे कोमट झाली आहे का? आपण स्वतःला प्रश्न करूया. आपली स्थिती कशी आहे? गरम आहे का? थंड आहे का कोमट आहे? प्रियानो, गरम व्यक्ती कशी असते तुम्हाला सांगितलं, थंड व्यक्ती कशी असते सांगितलं, आणि कोमट व्यक्ती कशी असतं ते सांगितलं. आता ही वेळ आहे आपला स्वतःला चेक करण्याची वेळ आहे. आम्ही कसं आहे? तुम्ही थंड असाल, तुमची आत्मिक स्थिती, तरी सुद्धा तुम्ही देवामध्ये आतमध्ये असणार आहे. गरम असेल 100% तुम्ही प्रभूच्या आतमध्ये असणार आहे. पण कोमट असेल तर तुम्ही आतमध्ये नसणार, तर तुम्ही कुठं असणार आहे? बाहेर असणार आहे. हॅलो, लक्ष द्या. काय आहे? थंड असाल तरी प्रभूमध्ये आत असणार आहे. गरम असाल तरी सुद्धा तुम्ही आत असणार आहे. पण उष्ण असाल तुम्ही आत नसणार आहे, तुम्हाला ओकून बाहेर टाकलं जाईल, देव म्हणतोय. थंड असलं तर चांगलं काय की आम्ही पश्चाताप करून पुन्हा देवाकडे वळू शकतो. तुम्ही थंड असाल तर आनंद मानू नका. थंड असेल तर आनंद मानू नका. थंड पडलेल्या व्यक्तीनं काय करणं अपेक्षित आहे? पश्चाताप करून देवाकडे वळणं अपेक्षित आहे. माझ्या बोलण्याचा गैरसमज करून घेऊ नका, कारण मी म्हटलं थंड असेल तरी चालेल. नाही, थंड असेल तर चालेल, ह्यासाठी चालेल की थंड पडलेली व्यक्तीनं पश्चाताप करून देवाकडे यावं, ही देवाची अपेक्षा आहे. त्यासाठी थंड असेल, कारण थंड व्यक्तीला पश्चाताप होऊ शकतो, कोमट व्यक्तीला पश्चाताप होत नाही. कोमट व्यक्तीला, कारण त्या कोमट व्यक्तीला थंड बनायचं नसतंय आणि गरम पण बनायचं नसतंय. इथंच एवढंच बरं आहे आपलं. त्या अशा व्यक्तीला देव म्हणते मी ओकून टाकणार, मी ठेवणार नाही. प्रियानो, आमचं जीवन कोमट होऊ नये, आमची आत्मिक स्थिती कोमट होऊ नये, आमची आत्मिक स्थिती उष्ण व्हायला पाहिजे. आणि ज्याची आत्मिक स्थिती उष्ण असेल, ज्याचा रिपोर्ट उष्ण आलाय, गरम आलेला आहे, त्यानं गरमच राहा, थंड पडू नका, कोमट होऊ नका. हालेलुया. तुमचं स्थान कुठं आहे? तुमचं स्थान कुठं आहे? तुम्ही गरम आहे, थंड बनायला जाऊ नका, उष्ण होऊ नका. प्रेज गॉड. जर थंड असेल पश्चाताप करा, पुन्हा तुम्ही गरम कडे या. हालेलुया. तुमची आत्मिक स्थिती डेली बेसिस पर आम्ही तपासणी करायला पाहिजे. डॉक्टर सांगतात रेग्युलर चेकअप करत राहा, आहे की नाही? बीपी, शुगर आणि जे काय आहे तुमचं रेग्युलर चेकअप करत राहा. विश्वासणाऱ्यानं, आपली मंडळीनं आम्ही रेग्युलर आमची आत्मिक स्थिती चेक करत जायला पाहिजे. हालेलुया. कधीच्या काळात कधीतरी काहीतरी घडलेलं असतंय, आम्ही प्रार्थना केली आणि एक चमत्कार झालेला असतोय, त्या एकाच चमत्काराबद्दल आयुष्यभर बोलत जायचं. मी असं केलेली प्रार्थना बघा, आणि असं झालं बघा, असं झालं बघा, असं झालं. अरे आता काहीच होत नाही, त्याचं काय? तेव्हा तू गरम होतास, आता थंड पडलाय, तुझ्या हातात काहीच होत नाही. रेग्युलर बेसिसवरती आमची आत्मिक स्थिती आम्ही चेक करायला पाहिजे. हालेलुया. एक काहीतरी घडलेला अनुभव तोच आम्ही आयुष्यभर चालवत घेऊन जायचं नाही.
दाखवाय नको मी लोकांना गरम आहे म्हणून. मग ते सांगायला पाहिजे तेव्हा घडलेलं, 10 वर्षापूर्वी घडलेलं सांगायला पाहिजे. मग लोकांना समजेल मी थंड आहे. अरे बाबा, लोकांना समजेल नाही, देवाला समजायला पाहिजे तू गरम आहेस म्हणून. हा, आणि ख्रिस्ती लोक दाखवतात लोकांना की मी गरम आहे, लय गरम आहे, पण देवाला माहिती आहे हे काय आहे. कोमट पण असू शकते, थंड पण असू शकते. प्रेज द लॉर्ड. येशू म्हणाला, दार लाव, खोलीत जा, दार लाव, गुप्तदर्शी पित्याला प्रार्थना कर. गुप्तदर्शी पिता तुला उघडपणे बाहेर आशीर्वाद देईल, प्रतिफळ देईल. हालेलुया. ही व्यक्ती आहे गरम, ही व्यक्ती आहे गरम. कुणाला माहित नसतं की हा प्रार्थना करतोय की नाही हा बाबा. अरे बाबा, प्रार्थना करत जा जरा. त्यालाच व्यक्तीला सांगतात प्रार्थना जरा करत जा. का बरं? कारण तो कधी प्रार्थना करतो कोणालाच दिसत नाही. हा कसा प्रार्थना करतो? वैयक्तिक प्रार्थना करतो, कोण नसलेलं बघून प्रार्थना करतो, दार लावून प्रार्थना करतो, खोलीत जाऊन प्रार्थना करतो. तू कधी आणि लोक म्हणतात तू कधी प्रार्थना करत नाहीस आणि तुझं एवढं कसं काय चांगलं होत चाललंय रे. कारण देवच म्हटलाय, गुप्त दर्शी पित्याला तू प्रार्थना करशील, मी उघडपणे मी तुला प्रतिफळ देईन. हालेलुया. तुझी गुप्त प्रार्थना लोकांना दिसणार नाहीत, पण उघडपणे त्या लोकांना तुझं प्रतिफळ दिसेल. हालेलुया. तुम्ही गुप्त प्रार्थना कराल, लोकांना आशीर्वाद दिसतील. हालेलुया. तुम्ही गुप्त प्रार्थना कराल, प्रभूमध्ये गुडघे टेकाल, लोकांना तुमचं यश दिसेल. हालेलुया. प्रेज गॉड. ही आहे गरम व्यक्ती. थंड पडलेली व्यक्ती रूम मध्ये दिसत नाही. लोकांच्या समोर गुडघे टेक, मोठ्यानं ओरडून हे कर जे कर, जिथं गरज नाही तिथं पण ओरडायचं. गुडघे टेकायच्या अगोदर बघायचं कोण मला बघायला काय बघत असतील, मग गुडघे टेकायचं. लोकांना वाटणार कसलो रे प्रार्थना करतोय हा, गुडघे टेकून आराधना करतोय, हे करतोय ते करतोय. ही 100% कशी आहे? ह्या व्यक्तीचा रिपोर्ट काय येणार? रेग्युलर बेसिस वरती आम्ही स्वतःला चेक करत राहायला पाहिजे. आमची परिस्थिती कशी आहे, आत्मिक स्थिती काय आहे, थंड आहे, गरम आहे का कोमट आहे. ओके. तुम्ही थंड राहायला असाल, पश्चाताप करा, देवाकडे वळा. उष्ण असाल, चांगली गोष्ट आहे, प्रेज गॉड, उष्णच राहा. पण कोमट असाल तर कोमट राहू नका. प्रेज गॉड. असं काहीतरी करा. तुम्ही गरम कसं व्हाल बघा. प्रेज गॉड. तुमची आत्मिक स्थिती कशी बदलेल, तुम्ही आत्मिकरित्या कसं तुम्ही वाढत जाल, त्याकडे तुमचं लक्ष लावा. देव तुम्हाला आशीर्वाद करेल. तुमच्यासारखं कोणी नसणार. ओके. देवबाप तुम्हाला या वचनाच्या द्वारे आशीर्वाद.